मला बरा आराम भेटलाय, म्हणजे दुखायचं कमी होते आणि बरं झोप चांगली लागते. खाऊचा कणी खाऊ घालायला पिंपर कामं केलेलं आहे. ठेवायलासाठी कणी हा वापरायचा आहे. पहिलं मी जुन्या घरात होते पण तेव्हा हाच पिंप वापरत होते. पण काय झालं अजून कणी खालून असं पाणी थोडंसं गळायला चालू झालं. त्यामुळे मी आता हे वेल्डिंग मारायला देणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी भरून ठेवायचं, कारण ते कणी कळशा घागर असं 2-3 भरून ठेवण्यापेक्षा एकच पिंप भरून ठेवला की बरं पडेल. ह्या उद्देशाने कणी मी हा घासला आहे. हे मला कणी बाजारमध्ये मी वर्षभर किराणा भरते म्हणून कणी हे गिफ्ट भेटलेलं आहे. बघा त्यात कणी 2 हे होते गिफ्ट होते. एक चपाती गरम करायचा हॉटपॉट होता मोठा आणि हे चौरंग दाखवते तुम्हाला. तर मी चौरंग घेतलं. असं आपण वर्षभर बाजारमधून खरेदी केली की नाही तर हे असं गिफ्ट भेटतं आमच्या. मोठा नाही 12 बाय 12चा आहे पण छान आहे. आता हे असं नवीन आलं. माझ्याकडे जुना आहे की नाही तो माझा सिल्वरचा आहे, म्हणजे सिल्वरचं कोटिंग केलेलं आहे. ते आता निघत पण आलेलं आहे. पण हा छान आहे, तेवढा छोटा आहे. तर म्हटलं हा पूजेसाठी वगैरे कशाला पण उपयोगात येते म्हणून मी चौरंग घेतला. ते कसं पॉट वगैरे त्याचं काय माझ्याकडे आहे छोटे छोटे, इतकं काय त्याचा वापर होत नाही. तर हे तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट सांगा. आपण ठेवून देऊया. तुम्हाला दाखवायलासाठी ठेवलेले काल मिळाले. हे वर तुम्ही पॅक करून ठेवा. म्हटलं तुम्हाला दाखवायचं त्यानंतर ठेवून द्या. भारी आहे ना. तर इथे मी डबू मिरची फोडणीला टाकलेले. सगळा खाली की कचरा पडलेला आहे तो झाडू मारून घेऊ. आणि तिने नवीन झाडू आणला आहे, म्हणजे सडूला आणायला सांगितलं पण त्याने तर हे प्लॅस्टिकचं आणलं आहे आणि ते मला नको होतं. पण आता बघूया, ते पण आता वापरून बघते कचरा निघतो का, कारण मी कधी वापरलेलं नाही आहे. मी ते झाडांपासून बनवलेलं असते ना तोच झाडू वापरलेला आहे. पण तो आता कसं पावसाळ्यात जरी आणला पण ते धुवायला येणार नाही, वाळणार नाही. आणि मग त्याचा जो कोंडा असतो की तो पडणार. मग म्हटलं ठीक आहे बदलायचं म्हणत होते पण म्हटलं बघूया एकदा की नाही ट्राय करून बघूया वापरून कसं आहे. तिचा पण झाडू मारायचा. चला जरा की नाही दारातलं आवरूया. जरा ऊन पडलंय चांगलं. बघूया केस की नाही अजून वाळलेले आहे. सकाळी धुतले ते वर बांधलेत की नाही त्यामुळे वाळायचं नाही. केस बांधले त्याला. हे टोमॅटोचं झाड दाखवते तुम्हाला. ह्याची काय अवस्था झाली. एक पिकलाय टोमॅटो, 2 लागले, त्यातलं एक किडला आहे, वाकलं आहे. हे आता मी की नाही काढून इथं बघूया. इथं रिकामी जागा आहे की नाही इथं लावूया. टोमॅटो काढे पडल्यानंतर एक पावसानं की नाही सगळं इथं की नाही लावूया. जगलं तर जगलं, नाही तर मग काय पर्याय नाही. लावले. आता हे की नाही टोमॅटोचं झाड काढलेली बादले की नाही ह्यात मला मनी प्लॅन्टचं एक पान घालून बघूया. अशी 2-4 पानं घालूया. आलं तर गुजबूर येऊ दे, कारण जे जुनं मनी प्लॅन्ट आहे की नाही त्याची बादली छोटी पडली आहे त्याला. त्यामुळे की नाही ते वर गेले आहे पण त्यातले इथं पण अजून लावून बघूया. माती खत मिक्स आहे की नाही एवढं जड आहे. काय पण
मातीला लाल मग एक नाही लगेच चुकणं येते आता लगेच चढते म्हणलं. चलो काम पे लगते. मोबाईल कुठं ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. ह्याला काय करूया माहिती आहे आता हे चारी कणी कोपऱ्यात अशा काट्या रोवून घेऊया. 4 कोपऱ्यात होत्या 4 कोपऱ्यात पहले मोठा छोटा चला मोठा म्हणजे गुंडाळून कणी वेल पण जाड आहे पुन्हा मध्ये घाल्या. मी प्याची पानं आहेत की नाही त्यातली मोठी मोठी पानं काढून वरची काढायची. आता हे पानं का नाही ह्यात खोचूया असे. हे का नाही काय खरं नाही. हे मराय टाकले हे लावूया. हे उसाचं दांडकं लावून द्या. ओकेच ओके. अरे पान गेलं. अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे तुम्हाला दाखवते. असं काय केलं माहिती आहे हे असं केलेलं आहे म्हणजे हे चारी बाजूनं कधी उगवल आणि असं भरगचं दाट दिसेल. कारण इथं कधी का केलं माहिती आहे हे माझं कधी पहिला एकच वेल असा मी लावलेला. हा मोठा झाला आहे पसरला आहे हा पसरला आहे पण हा कधी असं पातळ दिसते म्हणून मी ह्याच्यातलीच पानं काढून इथं खाली कधी 2-3 ठिकाणी लावली होती. तर ते आता किती गुजबूर झाले बघा. आता हे ते कधी लावलेलं पण असं इतकं आलेलं आहे बघा. इकडे खाली किती वेल आले आहेत 1 2 3 4 आल्यात. आता 4च्या 4 कणी हे आता ह्याला आता कणी असं बघा असं चिकटले भिंतीला दिसले तुम्हाला हे. तर हे भिंतीला चिकटते आणि असं भिंतीवरूनच कणी चढत जाते. तर आता हे 4 पण वेल कणी अशी हे चढणार. तर म्हणून मी ते पण तसंच केलेलं आहे. हे पण येऊ दे म्हणून हे आता बघितलं असं कसं भिंतीला ते मुळं कणी चिकटतात आणि मग भिंतीवर चढतं. तर ते कणी पानं लावलेली तसं आलेलं आहे म्हणून मी आता ह्या बादलीत पण तसंच केलेलं आहे. आता हे कणी ह्या बाजूला ठेवूया. हे कणी इथं ठेवलेलं आहे म्हणजे ह्या नळ्याला जरी हा वेल कणी ह्यातला एखादा वेल जरी असं गुंडळत गेला तरी जाड नळ्याला असं भरगचं दिसेल. असं इथं लावलं ह्या काट्यावरून ह्या नळावरून चढला तरी चालतं. हे लावलेलं आहे ह्या बाजूला हे ग्रिल भरायलासाठी लावलेलं आहे म्हणजे हे कणी खालचे पण ते वर आले की हे ग्रिल सगळं भरून जाईल. तर पिंप आपला परत आलेला आहे कारण ते तडा जाईल म्हणतात गॅस वेल्डिंगनं. त्यामुळे ह्याला आता MCला आणून चिकटलं तर चिकटलं. आणि अजून मी तुम्हाला कणी दाखवणार आहे. थोडं मुलकाचं महाग घ्यायचं जर ऑनलाईन मागवलं त्याचं काय कणी म्हणजे उपयोग नाही झाला किंवा त्याचा रिझल्ट नाही आला तर मग ते पैसे पण मागले. मी 1 महिन्यापूर्वी जर दाखवलं असतं का नाही थांबा हात 1 महिन्यापूर्वी दाखवलं असतं की नाही आणलेलं होतं त्यावेळी तर ते कणी नंतर जर त्याचा रिझल्ट नाही आला तर तुम्ही काय म्हणणार ताईने एवढं दाखवलं त्याचा काय आम्हाला उपयोग पण झाला नाही. कारण हे सगळ्याच बायकांचं दुखणं असतं जसं माझं आहे. तर चला तर हे बघा हे दुखणं म्हणजे काय माहिती आहे असं पाय रखरखतात माहिती आहे आम्हा बायकांचं आपल्या. असं दुपारनंतर रखरखाय किंवा संध्याकाळी आडवं पडलं की असं रखरखतर पाय रखरखायला लागतात. तर त्यासाठी काही हे बेस्ट उपाय म्हणण्यापेक्षा काही आराम भेटतो आपल्याला.
कारण रोज आपण तेल लावून मसाज किती करणार. मी करायची काशाची वाटी पण मी तुम्हाला दाखवते. बघा हे बघा काशाची वाटी मी रात्रीच कणी हे केलेलं आहे. उष्णतेने हे बघा काळ झालेलं आहे. तर तळपायाची एवढी हीट कणी माझी बाहेर पडते. तेल लावून असं मसाज केलं ना पूर्ण तळपाय असे काळे होऊन जातात रात्री. असं लावून उष्णता बाहेर पडते. तर प्रत्येक वेळी का काशाच्या वाटीने फिरवायला असं जमत नाही ना. पण हे बरं हे आहे. हे म्हणजे काय माहिती आहे मशीन बरं आहे. पहिला तुम्हाला 3 लावून कणी दाखवते. मग तुम्हाला आपण कणी प्रयोग करत बोलूया. तर हे का बरं वाटतं माहिती आहे. कारण हे तळपायाला पण उपयोगाचं आहे. परत तुमच्या शोल्डरला, पाठीला, कमरेला असं पूर्ण तुमच्या बॉडीवरून हे कणी मसाजचं मशीन फिरवू शकता आणि आराम भेटतं. ह्या ते वेगवेगळे कणी असे ह्याचे डोक्याचे याचे प्लेन आहे. तर बाकी आपल्याला जसं पाहिजे तसं कणी ह्याचं काय म्हणतात ह्याचं इथलं आहे की नाही हे बदलू शकते. ही वरची जाळी आहे तुम्हाला दाखवते. ही जाळी आहे. ही जाळी काढून जरी असं मशीन फिरवलं ना तरी चालते. पण शक्यतो की नाही जाळी लावून शिकायचं. मी आता हे तळपायासाठी रात्री लावलं होतं तुम्हाला मी दाखवते. तर इथं मागेच की नाही असं बटन आहे. हे आपण स्पीड कमी जास्त करू शकतो. आवाज आला. तर हे आता असं तळव्यावर फिरायचं आहे. थोडंसं माझं असं हे दिसतंय. हे मी रात्री फिरवलेलं का नाही ते लगेच काळं झालेलं जात नाही बरं. 1-2 दिवस राहतेच. हे असं फिरायचं. पूर्ण तुमचं आता माझं कणी इथे बरोबर असं रखरख होते. इथे कणी हे व्हायब्रेट होते मसाजचं. असं पूर्ण असं तळव्यावर कणी 10 मिनिट फिरवलं तरी आपल्याला आराम भेटते. जसं रखरखायचं असेल दुखायचं असेल तर कणी हे बरं पडतं. टाच वगैरे ज्यांची दुखते ना त्यांच्यासाठी पण बरं आहे. किंवा आपल्या पूर्ण बॉडीवर पण बरं आहे. असं कमरेला वगैरे मसल्स असं कणी सैल होतात. तर ज्यांना कुणाला असा त्रास असेल का नाही त्यांनी नक्की मागवा. मी काही कुठल्या प्रोडक्टचं कमी जाहिरात नाही करत आहे. तर हे मी माझ्यासाठी ॲमेझॉनवरून मागवलेलं होतं. तर मी त्याच वेळी दाखवणार होते माझी ऑनलाईन शॉपिंग म्हणून. म्हटलं पण ते जर खराब लागलं किंवा त्याचा काय आपल्याला उपयोग नाही झाला त्यांना जर आपल्याला आराम नाही भेटलं तर मग दाखवून का उपयोग. तुम्ही म्हणणार एवढं ताईनं दाखवलं एवढं 1000 रुपये घालवायचं आणि हे करायचं असं होईल. म्हणजे पैसे मात्र झाले की मनाला लागते ना जीवाला लागते एवढं कष्टाचे पैसे. मी म्हटलं अगोदर 1 महिना जवळजवळ मला होत आलेला आहे. म्हटलं आज तुम्हाला दाखवावं. तर हे मला 1100 रुपयाला भेटलेलं. त्यांचं काहीतरी कधी स्कीम चालू होती त्यावेळी. पण त्यानंतर त्याची किंमत वाढली. बघा तुम्ही ॲमेझॉनवर बघा किंवा फ्लिपकार्टवर बघा जे कुठलं तुमच्यावर कधी ऑनलाईन ॲप असेल ना त्यावर बघा त्याची किंमत आणि घ्या. तुम्ही जिथं तुम्हाला स्वस्त भेटतंय ना तिथं घ्या. झालं. तर हे आम्ही इथे आपल्या हे पायाला पण फिरू शकते. मी तुम्हाला दाखवते. इथे आपल्या हे पेंढरा वगैरे पण दुखत असले ना तरी पण असं फिरवायला येतं. पण ह्या हाडावर जरा फिरवताना तेवढं जरा जपून आणि स्पीड जपून. जास्त पण आपल्याला जसं सहन होईल की तसं स्पीड वापरायचं. पहिल्यांदा कमीच स्पीड नाही करायचं आणि नंतर मग जसं तुम्हाला हे होईल ना तसं हे करायचं. असं फिरवायचं. जिथं जास्त दुखतं ना तिथं थोडा वेळ असं थांबायचं. असं करायचं. तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण ज्या ताईंना असं त्रास आहे की नाही नक्की आणा. हे तुम्हाला की नाही त्याचं नाव पण देते. ते बॉक्सवरचा फोटो पण दाखवते काय काय. चालू ठेवायचं आणि हे मसाज ह्याला हे किती आहे ते आता लावलेले आहे. हे 2 हे 3रं आणि 4थं असं 4 येतं. त्याच्यासोबत ते पुढची टोपणं मसाजची तुम्हाला कुठलं पाहिजे ते वापरू शकता. त्यानंतर असा बॉक्स येतं. ह्या बॉक्समध्ये हे घालून येते. त्याच्यावर लिहिलेलं असते तुम्ही कसा वापर करू शकता. हे इथं दाखवलेलं पण आहे. हे पेंढऱ्या दाखवलेले आहे. त्यानंतर इथे मान दाखवलेले आहे. कंबर दाखवलेले आहे. असं तुम्ही फिरवू शकता. वाचून जरी तुम्ही वापर केला तरी चालतं. तर हे मी घेतलेले आहे. हे तुम्ही असं काही बघून घ्या. मी हे ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. 1100 रुपयाला काहीतरी मला ते भेटलेलं आहे. पण आता कितीला आहे काय माहीत नाही. 1 महिन्यापूर्वी त्याची काहीतरी स्कीम निघालेली त्यांची म्हणून मी ते घेतलेलं स्कीममधनं. चला बघितलं असेल तुम्ही. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या. चला आता
चला आता मी की भाकरी करून घेते, माझ्या भाकरी करायची इथं. आणि रात्री दूध आणलं नव्हतं, आता दूध आणायला तनूला पाठवलेलं आहे, ते पण मला गरम करून ठेवायचं आहे. ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि जर माझा व्लॉग जर तुम्हाला थोडेसे जरी आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. चला.